मित्र हो, मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की म्हणजे तुम्हाला समोर सगळे बेशिस्त विद्यार्थी दिसत आहेत, तरी शिस्तीत तुमचं स्वागत केलं. एकदा जोरदार टाळ्या. आज राष्ट्रीय विद्यालयाची 1985ची ही बॅच. राष्ट्रीय विद्यालय म्हटलं की चाळीसगाव शहराचं हृदय, धडधडणारं हृदय. या चाळीसगाव शहरामध्ये 2 शैक्षणिक संस्था आमने सामने, व्हाईट कॉलर एका बाजूला आणि या चाळीसगावच्या आजूबाजूला संपूर्ण तालुक्यातून रावीमध्ये प्रवेशित होणारे 18 पगड जातीचे, 12 बलुतेदारांचे, सर्वसामान्यांची मुलं तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहायचे. आणि त्याचं हे रूप आहे की आज ते सर्वजण तुमच्याविषयीची आत्मीयता बाळगून तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत. शिष्य राष्ट्रसेवा दलाचे प्रणेते यशवंतराव चव्हाणांनी जरी केली असेल तरी शिक्षक वर्गाचा मोठा वाटा आहे की या रावीच्या जडणघडणीमध्ये. कोणाला आठवत असेल, कोणाला आठवत नसेल, पण इयत्ता 5वी पासून TY BA पर्यंत म्हणजे चव्हाण नाना शाळेच्या मैदानात आले विद्यार्थी नानांजवळ जायचे. नाना वाळू उचलत असतील, नाना विटा उचलत असतील, नाना दगड उचलत असतील तर मुलं त्यांच्या सोबत हे सगळं काम करायचे. ते पाहून आम्हावर जे संस्कार झाले त्या संस्काराचं हे प्रतिरूप आहे की आज 1985 ची बॅच तुमच्या समोर बसलेली आहे. नाना कथामालेच्या माध्यमातून आमच्यावर जो संस्कार रूपी शिडकावा केला आणि तुमचं जर आम्ही पाहिलं म्हणजे आम्ही जरी बाल्यावस्थेत होतो तरी आम्हाला संस्था कळायची. आम्हाला चेअरमन संचालक काय बोलतात हे कळायचं आणि शिक्षक काय खस्ता खायचे. या शिक्षकांपैकी 7-7 वर्ष आपला पगार संस्थेला देणारे शिक्षक या रावीमध्ये पाहिलेत आपण. दुसरीकडे हे पाहायला मिळत नाही. आणि तो पगार देऊनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मात्र हसू असायचं. व्हायला पाहिजे होता मुन्ना भाऊ आपल्या त्या बिल्डिंग मध्ये, म्हणजे त्या वरांड्यामध्ये जर आपली प्रभू तू दयाळू प्रार्थना झाली असती तर आपल्या अंगावर काल जसा अंगावर काटा आला, काल घेतली तशीच प्रार्थना त्या वरांड्यात झाली असती. दुर्दैवाने ती इमारत डोळ्याला दिसत नाही. येता जाता आम्ही शाळेकडे पाहायचो, कधीही किती घाईत असलो तरी शाळेकडे पाहायचो. पण हे शिक्षक दिसत आहेत, आपल्यातून गेलेले काही शिक्षक आहेत, त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण करायला पाहिजे. मात्र त्यांचा नामोल्लेख करेल आणि त्यानंतर आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. या रावीच्या मैदानामध्ये दुमदुमणारा आवाज म्हणजे आबासाहेब जिके आबा, गोके देशमुख, बायकर सर, BD वाबळे सर, MS पाटील सर, BR गोरे सर, उषाताई कुलकर्णी, श्रीधर राखुंडे, भाऊ अमृतकर, YN पटवे सर, SR देवकर सर, CB वाणी, PI ठाकूर सर, ER शिंपी सर, गुलाबराव भोसले, रण राजपूत, TP पवार, BS सोनवणे, संभाजी वाबळे, YB जोशी, VS पवार आणि SM विस्पुते सर. कदाचित काही नावं आमच्याकडून सुटल्या. पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. होईपर्यंत तुमचा मार खाल्लाय, पण त्या माराला कुठेही द्वेषाची किनार नव्हती. तो मार आम्ही कधी घरच्यांना तक्रार म्हणून दाखवला नाही. आणि तो मार खाताना म्हणजे आता एक प्रातिनिधिक उदाहरण, मुन्ना पुढे हात करायचा, शिक्षकांना विचारायचा झालं का सर. म्हणजे शिक्षक तिकडूनही मार भेटायचा. तर या राष्ट्रीय विद्यालयाच्या मैदानामध्ये आपलं बालपण गेलं. बालपणासोबत आपल्याला एक चांगला नागरिक घडण्यासाठी संस्थेने, शिक्षकांनी येण्याशिवाय आपल्याजवळ गत्यंतर नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून या शिक्षकांचा सन्मान होणं अगोदर क्रमप्राप्त आहे. मी प्रथमतः SS केदार सरांचा सन्मान करण्यासाठी मी पहिले आमंत्रित करेल रमेश चव्हाण आणि त्यांच्यासोबत मग सुदाम विक्रम गायकवाड, जे नसतील तर त्याचा पुढचा माणूस येईल, प्रकाश नत्तू राठोड, प्रवीण देवीदास राठोड, राजीव जाट. केदार सरांचा सत्कार करताना त्यांच्या बाजूला उभं राहायचं.
मानाचा फेटा बांधलाय, स्नेहाची शाल टाकली आहे, हातामध्ये स्मृतिचिन्ह दिलंय आणि रमेश चव्हाण यांनी आणलेलं एक पुस्तक आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलनातलं साहित्यिक दर्पण. तिथे त्यांनी जायचं. एम.बी. पंडित सर, पंडित सरांना मी विनंती करेल की त्यांनी समोर यायचंय. समोर दादा, अजून थोडं मागे, अजून थोडं मागे. किरण काकडे, काल आयोजकांपैकी किरण काकडेंचं नाव घ्यायचं राहिलेलं होतं, मी दिलगिरी व्यक्त करतो. किरण भाऊ इकडे समोर समोर समोर. चला नेक्स्ट. समोर समोर. ओके. शिरीष पाटील, आशुतोष जगताप आणि रवींद्र वाबळे. रवी, या सर्वांनी बी वाबळे सरांचा सन्मान करायचा आहे. समोर. समोर. पुढचे गुरुजी सी.टी. नरवाडे सर. नरवडे दादा मध्ये या ना, सेंटरला आहे. हा, आता घ्या. हो उभं राहा. दादा घ्या पाहू पुढे घ्या. हो ना, पुढे घ्या. घ्या आतून घ्या. समोर. दादा इकडं. हा समोर. मित्र हो, चोपे, या दादा या. कोण देवीदास तोंडे आलेले नाहीत ते. प्रमोद यशवंत पाटील. ओके. सन्मान स्वीकारण्यासाठी हा उभा राहा भाऊ. ते घ्या ना, द्यायचं काय. अजून ती दुसरी वस्तू घ्या. नारळाची पुस्तक सरळ पकडा, सरळ पकडा. हा इकडे बघा कॅमेऱ्यात. संजय चव्हाण, अभिमन्यू गायकवाड. वस्तू द्या, मोमेंटो द्या. जे पुस्तक सरळ धर ना, सरळ धर. दे ना सरळ. समोर इकडे. रेडी. बरं नंतर द्या. ते काढून घ्या. पुस्तक द्या आता. आता पुस्तक झाला. नाही, जनरेटर चालू केलं. यासाठी आपल्या या 1985च्या बॅचने काही गोष्टी डिसाईड केल्या आहेत की भविष्य काळामध्ये कोणत्या दिशेला आपल्याला जायचं आहे, आणि त्यासाठी साधक बाधक चर्चा होऊन काही ठराव पारित केले. ते ठराव सगळ्यांपर्यंत पोहोचावे, आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचावे, ठरावांचं वाचन करावं आणि तुम्हाला ते ठराव आवडले तर तुम्ही त्याला अनुमोदन द्यावं, सूचक म्हणून आपलं नाव द्यावं. अभिवादन. आणि आपले सगळे मित्र आपण कालपासून बरोबरच आहोत. आपला हा आजचा कालचा स्नेहमेळावा आता समारोपाकडे आलेला आहे. काही क्षण त्याच्यातले उरले आहेत. तर आम्ही हा आपला ग्रुप फॉर्म करण्याचा एक्झरसाइज जेव्हा सुरू केला त्याच वेळेला असं आणखीन काहीतरी त्याच्यातनं एक चांगलं त्याचं इम्प्लिमेंटेशन एक सार आहे त्याच्यामध्ये अपडेट होईल. त्याचं शब्दांकन कदाचित बदलू पण शकतं. पण आता आपण एक टेंटेटिव्ह सगळ्यांच्या समोर ठेवतोय. आपल्या ग्रुपवर तो परत एक काय म्हणतात त्याच्यामध्ये चेंजेस करून किंवा अपडेशन करून तो टाकू आपण.
याची बॅकग्राऊंड अशी आहे की आपली बॅच जी आहे आता 40 वर्ष झाले आणि राष्ट्रीय विद्यालयाच्या स्थापनेला 57 वर्ष पूर्ण झाले. तर प्रमोद बरोबर नंतर मंगेश याच्याबरोबर सकाळी चर्चा झाली की आपण हा ठराव आधी ग्रुपवर असं टाकायची की आता जागतिक स्पर्धा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं अतिक्रमण, नंतर शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांचं शिक्षण काही हजारांमध्ये झालं. आता म्हणजे मी पुण्यात राहतो, एक स्कूल आहे तिथं बिगढोर म्हणून, त्याचं प्री स्कूल म्हणजे बालवाडीचं शिक्षण त्याची फी 5 लाख रुपये आहे. आणि मुंबईमध्ये एक वरळीमध्ये एक स्कूल आहे तिथं 22 लाख रुपये म्हणजे प्री स्कूल. तर हे राष्ट्रीय विद्यालयाची बॅकग्राऊंड, इथले सगळे आपले विद्यार्थी ग्रामीण भागातले, आपण आपल्या कष्टाने मोठे झालो. काल आपण बघितलं आपली मुलं त्याच्या पुढे एक स्टेप गेले. पण शाळा काय, म्हणजे शाळेत कोणतरी सांगितलं की आपल्या 7 तुकड्या होत्या गावांच्या, हां कमी होते. ठीक आहे. तर या बॅकग्राऊंडवरती म्हणजे आपण पुढे गेलो, आता शाळा पण सुधारली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळं थोडासा एक साधक बाधक विचार करून इंटरनॅशनल स्कूल शिक्षणावरचा एकूण सरकारचा खर्च, या सगळ्यात आपली शाळा कुठं आहे, काय त्यांचं सजेशन देऊ शकतो किंवा ॲक्शन घेऊ शकतो. त्यातला पहिला पॉईंट मी आपल्या पुढे सादर करतो. राष्ट्रीय विद्यालय माजी विद्यार्थ्यांची संघटना तयार करणे, सगळ्या म्हणजे 85 ही आपली स्टार्ट पॉईंट असेल. त्याच्यानंतर 85 पासून आता 25 पर्यंत 40 वर्षात जेवढ्या विद्यार्थी झाले ते सगळे शोधायचे. आपण आता 40 वर्षापूर्वीचे विद्यार्थी शोधले तर पुढचं अधिक सोपं होईल असं वाटतंय. तर ते विद्यार्थी 1985 हा आरंभबिंदू ठेवायचा, तिथनं ते शोधायला सुरुवात करायचं. ती प्रोसेस अधिकाधिक माजी विद्यार्थी शोधून त्यांची एक नोंदणीकृत संघटना फॉर्म करायची, रजिस्टर्ड, नुसतंच व्हॉट्सअप ग्रुप नाही, रजिस्टर्ड. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी येतील हा नंतरचा विषय. सगळे आता आम्हीच 166 जमा झालो 1 महिन्यामध्ये, तर ते काही हजारांमध्ये जाऊ शकतो. तर ती संघटना निर्माण करण्यासाठी विचार विनिमय करायचा सगळ्यांनी, त्याच्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि एक कृती आराखडा आपण सादर करायचा. हा पहिला मुद्दा. त्यांच्या हातामध्ये जग आलंय फोनच्या द्वारे, म्हणजे तो सगळं जग त्या फोनवरती बघू शकतो, पण त्याला त्याच्या शाळेमध्ये दिसत नाही काय ते. व्हर्च्युअल क्लासरूम आहे, डिजिटल क्लासरूम आहे, तो सगळं बघतो. मुलं फार स्मार्ट आहेत, पुढची जनरेशन. त्याच्यासाठीचा दुसरा ठराव आहे की जागतिक स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढे टिकावं याच्यासाठी त्यांना आधुनिक शिक्षणाच्या काय सुविधा उपलब्ध करून देता येतील, त्याच्यासाठी काय उपाय केले पाहिजेत, याच्यासाठी एक विचार विनिमय किंवा ब्रेनस्टॉर्मिंग आपण करणं किंवा त्याच्यातले एक्सपर्ट त्यांना सहभागी करून घेणं आणि एक विजन डॉक्युमेंट करून आपल्या संस्था चालकांना देणं. तर प्रमोदच्या साक्षीने हा दुसरा ठराव आम्ही इथं मांडतो आहे. तिसरा ठराव शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीसाठी. आता नॉलेज अपग्रेडेशन, जयंत नार्वेकर आता काही दिवसांपूर्वी गेले, तर त्यांना डॉक्टर असं म्हटलं, त्यांना राग यायचा. ते म्हटले की मला प्रोफेसर म्हणा, कारण ते लंडनमध्ये शिकले आणि शिकवायला पण होते. तर ते म्हणले प्रोफेसर हा मला मानाचा पदवी वाटते. तर हा पेशा तेवढा पवित्र आहे. तर हा पवित्र पेशा आणि त्याच्यातले शिक्षक त्यांना व्यवहार्य ज्ञान अपग्रेडेशन झालं पाहिजे. संस्थेच्या पातळीवरती ते होतच, त्यांचा तो एक याचा पार्ट असतो अपग्रेडेशनचा, तो होतच असतो. परंतु आपल्या सगळ्यांचा एक स्किल नॉलेज वापरून आपण एक व्यवहार्य आराखडा तयार करणे आणि तो सादर करणे. तो सादर आपण घेऊ शकतो रिस्पॉन्स जर नाही मिळाला तर. आणि हे जे काही 3 मुद्दे मांडलेले आहेत हे आपण डिसेंबर, म्हणजे लगेच नाही, डिसेंबर 2025 अखेर याचा एक ड्राफ्ट तयार करून त्याच्या आधी याच्यातला कच्चा आराखडा टाकून आपण सगळ्यांच्या विचार विनिमयासाठी सभा करून डिसेंबर 25 मध्ये त्याचा हा संपूर्ण हे संस्थेला किंवा संबंधितांना सादर करणे, असे हे 3 ठराव
मी सर्व आपल्या अल्युमिनी किंवा आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं इथं मांडलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या विचारार्थ. 3 जणांना संधी असेल तर ज्याला व्यक्त करायचं असेल त्याने यायचंय, आपलं मनोगत व्यक्त करायचंय आणि मग त्यानंतर पुढचं सगळं शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त करा. सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है, फिर भी है, ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला हमको, कांधे पर बैठ के जुग देखा जहाँ, नहीं से मिला क्या भला क्या बुरा, ये बताना आसान है. अपनी संतान में प्राण जिसके रहे, लोरिया ये तो सच है कि भगवान है. में हम आंधों पर जवान, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना, सके हम नदी के बिना, और दोनों सलामत रहे, सबके दिल में अरमान है, विधाता की पहचान. लागेल की तुम्ही जेव्हा उमेदीच्या काळात होतात, म्हणजे तुम्ही नोकरीला लागलात आणि आम्ही 15-16चे होतो, तुम्ही संसाराच्या धबडग्यामध्ये, म्हणजे तुम्ही जात्यात होते, आम्ही सुपात होतो, कारण आम्हाला 10वी पासून वेध लागले होते काय करायचं, नोकरी करायची, व्यवसाय करायचा, तर तुम्ही जात्यात होते, आम्ही सुपात होतो. आज तुम्ही 75 ओलांडून वेगळ्या दिशेला निघालेले आहात, तुम्ही आज जात्यात आहात. हे रात्री मी पाहिले, कोणाचं गुडघं दुखतं, कोणाचं डोकं दुखतं, कोणाला ऍसिडिटी आहे, कोण म्हणजे बीपी वाढतो, हे सगळं पाहिले. तर तुम्ही नक्की जातात हे सुद्धा सुप्यात आहेत मला वाटतं. पण तुम्ही आजही तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की तुम्ही आत्ता या क्षणाला देखील तरुण तुर्क आहात, म्हाताऱ्यासारखा पोहोचला, त्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. आमच्यातलेच काही विद्यार्थी पोहोचले नाही याचा खेद आम्हाला नाही, पण तुम्ही आला त्याचा आनंद आहे. मी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यापूर्वी मी अनंता शेलारला. मी अनंत गुलाबराव शेलार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आता सध्या राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे येथे कार्यरत आहे आणि मी आपला तळेगावचा राहणार आहे. माझे वडील बँकेत होते, आपल्यापैकी लोक बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. तर पहिल्यांदाच एक कविता लिहिलेली आहे शाळेविषयी, कारण आमचं 1-1.5 महिन्यापासून गेट टुगेदरचं घाटत होतं. तर त्यावेळेस मनामध्ये भावनांचा कल्लोळही चालू होती. इमारत जिथे आम्ही शिवने मित्रांनी काही व्हिडिओज जुन्या शाळेच्या आधी म्हणजे काही कालावधीपूर्वी एक व्हिडिओ पण काढलेला आहे, तो आमच्या ग्रुपमध्ये आम्ही सर्क्युलेट केला आहे, त्याचे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. तर ती शाळा पाहूनच आज आम्हाला आमच्या हृदयामध्ये त्याच्या खोल आठवणी दडलेल्या आहेत. तर त्याविषयी मला काहीतरी वाटलं ते मी थोडक्या मोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मी आपली कविता सादर करतोय. आज मी सांगणार आहे आपल्याच शाळेची एक गोष्ट. आज मी सांगणार आहे आपल्या शाळेची एक गोष्ट.
आज आपण आहोत प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त. मात्र आज अधीर आहोत कधी एकदा कडकडून भेटतो मस्त. खोल खोल दडल्या आहेत कितीतरी आठवणी, मागं वळून पाहता यार डोळ्यात तरळले मला तो उमरा. डबडबल्या नजरेने खुणावतो मला आज तो उमरा. जिथे पंखात बळ भरलं आणि घेतला गगन भरारा. कोरी करकरीत मनाची पाटी, शिस्त आणि संस्कार तेथे दाटी. कोरी करकरीत मनाची पाटी, शिस्त आणि संस्कार तेथे दाटी. शाळेच्या त्या पत्र्यांच्या खोल्या आठवताना पापण्या ओल्या. आजही आठवती त्या लाकडाच्या भिंती, ज्यांनी शिकवली जपायला नात्यांची श्रीमंती. आई वडिलांच्या नंतर शाळेचे शिक्षक म्हणजेच गुरु. आई वडिलांच्या नंतर शाळेचे शिक्षक म्हणजेच गुरु. गुरूंनी केली मशागत, कुणी काढलं तण. नांगरलेल्या जमिनीत मग बीज भरणं सुरू. जेव्हा वर्गात समोरील बाकडे पुस्तकी किडे, जेव्हा वर्गात शिक्षक शिकवी समोरील बाकडे पुस्तकी किडे. खिडकीमधून बाहेर पाहती काही मस्तवाल उन्हाळ माकडे. वर्गात असे कुणी म माठाचा, तर कुणी असे हुशार. आयुष्याच्या मैदानात मात्र नियतीची धोबी पछाड. शर्टाचा तो खिसा फाटका आणि चड्डीला नकळत खोसा. चिंचा बोर कधी बर्फांचा गोळा, खाता खाता खाल्लाय ठोसा. केवढी ती दंगामस्ती, खेळ किती आणि किती दांडगाई. ना सरे ना उरे लय भारी, आठवांची ती शिदोरी. प्रत्येकाचं बालपण सरलं जिच्या कुशीत. घडलो बिघडलो मी जिच्या मुशीत. अशी माझी शाळा सुंदर, अशी माझी शाळा नितांत निर्मळ. अन आता आयुष्याच्या तिसऱ्या प्रहरी, अन आता दुःख वाटता येतच नाही. ज्याची त्याची भरली गोंधळ, मन होते रीते प्रांजळ. रीत्या मनात मग आनंदाची वारी, औचित भेट मग होईल पंढरी. तुम्ही मग माझा विठ्ठल, मीच मग तुमचा विठ्ठल, आपण सारे अवघे विठ्ठल. सगळ्या मापाचाच कविता आहे त्याच्यात. म्हणजे त्यांनी कविता लिहायला पाहिजे होती 11वीला, आणि कविता लिहिली आता नातू जाईल कदाचित 11वीला. तेव्हा मुळात यमडी तात्या होते आणि तात्याला दाखवायला गेलो. साहजिक आहे, कविता प्रेम कविता. तात्या म्हणजे तुझी लायकी घ्यायला झाल्या आहे का, तू प्रेम कविता लिहितो. तात्या प्रेम कविता नाही, एमडी तात्या नाही, हा एमडी देशमुख. तुम्ही जरा समजून घ्या कविता, नीट वाच म्हणे. मग मी कविता वाचली. एक हसीन परी मेरे सामने से गुजरी, एक थी हसीन परी वह मेरे सामने से गुजरी. वो जहां से गुजरी वह थी मेरी गली. वह जहां से गुजरी वह थी मेरी गली. उस हसीन परी ने जहां जहां पांव रखा मैंने वो जमीन चूम ली. उसने पलटकर मुझे देखा, वो मेरे घर गई और मेरी माँ से था कहना. उसने जहां जहां पांव रखा मैंने वो जमीन चूम ली. उसने पलटकर देखा, वह मेरे घर गई. मेरी माँ से उनका था कहना, मावशी मावशी तुम ना पिंट्याची माटी खाय जायला. विनंती करतो की आपल्यातून ज्याला भावना व्यक्त करायच्या असतील शाळेविषयी, आपल्या एक शिक्षकाविषयी, शिक्षकांच्या लकबीविषयी, शिक्षकांच्या आवडीनिवडीविषयी, तर शशी मी विनंती करेल की आपल्या भावनांना वाट मोकळी करून दे. विचारमंचावर उपस्थित असलेले गुरुवर्य, गुरुजन आणि या संमेलनाकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्व 1985 सालातले 10वीमध्ये असलेले सर्व मित्र आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक. 1985 सालामध्ये 10वी फ या वर्गात मी शिकत होतो. मी सध्या ससून सरोपचार रुग्णालय पुणे बीजे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी टेक्निकल सुपरवायझर या पदावर कार्यरत आहे.
1985 सालामध्ये हा कालावधी 40 वर्षानंतर आम्ही नाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत. आम्ही कालपासून या जागेवर संमेलनाचा आनंद घेत आहोत. 40 वर्षाचा कालावधी हा काही छोटासा कालावधी नाहीये. एवढ्या कालावधीमध्ये एवढ्या कालखंडात गेल्यानंतर सुद्धा आम्ही एकत्रित आलो आणि हा अविस्मरणीय ज्या वेळेला आयोजकांकडून आम्हाला समजलं काल की आपले गुरुवर्य आणि त्यांची नावं आम्हाला ज्यावेळेस कळाली त्यावेळेपासून रात्रभर त्या गुरुजनांचाच विषय आमच्यामध्ये सुरू होता आणि रात्रभर आम्ही अशा कल्लोळामध्ये तुमच्या आठवणीमध्ये रमलेलो होतो. जास्तीत जास्त आठवण आम्हाला वाबळे सरांची आणि पंडित सरांची जाणवली. त्यांचा तो विद्यार्थ्यांशी संवाद आणि त्यांचे ते फटके आम्हाला वेळोवेळी हसवत होते. पंडित सरांचं एक वाक्य तो फार गाजलेलं होतं रात्रीमध्ये. त्यांनी एका विद्यार्थ्याला उद्देशून जो माझ्या मागे उभा आहे त्याला उद्देशून एक वाक्य उच्चारलं होतं की हा भडवा मरेल तो मरेल 4-5 जणांना घेऊन मरेल. पंडित सरांच्या तोंडून आणि वाबळे सरांच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळायचे. त्यानंतर गुरुवर्य नरवाडे सरांच्या बाबतीमध्ये पण खूप विषय झाले. नरवाडे सर कमी बोलायचे परंतु नरवाडे सरांच्या तर मी घराशेजारी राहायचो. माझी जडणघडणच त्यांनी पाहिलेली आहे जवळून. अतिशय नम्र विनम्र सुसंस्कृत कुटुंबातून जन्माला आलेले नरवाडे सर. पूर्ण कुटुंब त्यांचं उच्च शिक्षित आहे. त्यांच्या मोठ्या बहीण या ABI स्कूल या मध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्यांचे बंधू उच्च शिक्षित आहेत, 2 इंजिनियर आहेत, 1 शिक्षक होते. आणि अशा या कुटुंबातून नरवाडे सर आल्यानंतर त्यांच्यासमोर मला शिकता आलं. त्यांच्यासोबत त्यांच्यापासून मला एक आदर्श या ठिकाणी व्यक्त करणं मला अशक्य आहे. मला आयोजकांनी संयोजकांनी वेळ दिला. जीवनामध्ये काय मिळत असत नाही लागलेली असली तरी आम्ही जायचो आणि त्या तिकडे जाण्यामुळे पण आम्ही बऱ्याचदा मुतारीमध्ये सुद्धा शिक्षकांचा मार खाल्लेला आहे. प्रसंग आम्ही कधीही विसरणार नाही. सर आम्ही आता 56+ आहोत झालेले आहे आणि काही आता 1-2 वर्षानंतर सेवानिवृत्त होतील, सेवेतून निवृत्त होतील. या सगळ्यांची मुलं आम्ही काल एक अल्पपरिचयाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांचा घेतला होता. त्या अल्पपरिचय कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने आपापला परिचय दिलेला होता. स्वतःच्या मुलांची शिक्षण ते काय करतात, त्यांची पत्नी काय करते, ते कुठे असतात, काय करतात, या सर्व गोष्टींचा आम्हाला उलगडा झाला. आणि मला या ठिकाणी आयोजकांनी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली. पुन्हा एक बार मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि गुरुजनांना अभिवादन करतो. धन्यवाद. तयार असायच्या की तुम्हाला निरुत्तर करायचं, पण त्याने जे सांगितलं की आम्हाला पुन्हा तिकडे जावं लागायचं, पण ते कारण आम्हाला सापडलं. म्हणजे आता जर तुम्ही विचारलं असतं आम्हाला डायबिटीज असं आम्ही सांगितलं असतं कदाचित, पण तरी देखील चालू आहे. म्हणजे काही गोष्टी पडदे आडच्या आहेत की ज्या आम्ही इथे व्यक्त करू शकत नाही. मी सुदाम गायकवाड याला विनंती करेल की त्याने आपल्या मनातील ज्या गोष्टी बोलाव्या. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण सर्वजण ज्या गुरुजनांनी आपल्याला पाखरं म्हणून या ठिकाणी वाढवलं त्या गुरुजनांसमोर आपण एक आपल्या आयुष्याच्या सुद्धा एका शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे. आत्ताच संदीपने सांगितलं की आपल्यामधले पुष्कळशे जण कोणी रिटायर झाले, कोणी रिटायर होण्याच्या मार्गावर आहे. गुरुजन हो, आपण जे आम्हाला ज्ञान दिलं
आपण जी आम्हाला शिकवण दिली, ही शिकवण आम्हाला आमच्या या असल्यामुळे तुम्ही ज्या ज्या काही टॅक्स वापरायचे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही अगोदरच अवेअर झालेलो असतो. त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी आमच्या पुढे जाऊ शकत नव्हते. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कधी आमच्यावर आजमावूच दिला नाही. त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी आम्ही काही प्रमाणात का असेना कंट्रोल ठेवण्यामध्ये तुमचा नकळत आशीर्वाद आणि नकळत अशी दृष्टी ही आम्हाला कामाला येते. या ठिकाणी उपस्थित असलेले, आता जसं यापूर्वी सांगितलं की आपली शाळा ही गोरगरिबांची शाळा होती. सामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी आलेले, पण जवळपास सगळे 10वी पर्यंत आपल्या शाळेमध्ये हाफ पॅन्टवर मागच्या बाजूला 2 हेडलाईट असलेले गरीब कुटुंबातून आलेले. आणि ही भावना आपल्यापैकी बहुतेकांनी आम्हाला मदत केलेली आहे, शिक्षणासंदर्भात असेल किंवा अजून काही असेल. तर ती भावना आमच्या मनामध्ये आज सुद्धा आम्ही तशीच ठेवलेली आहे. आणि मी स्वतः ही भावना मी ज्या शाळेमध्ये शिकवतोय ती जिल्हा परिषद PM श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, या ठिकाणी मी सध्या प्राचार्य पदावर कार्यरत आहे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. तर माझ्याकडे जिल्हा परिषद म्हटली की आणि नगरपालिकेची शाळा म्हटली की गोरगरिबांची शाळा म्हणून पाहिली जाते. कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, कामगारांची मुलं ही आमच्या शाळेमध्ये येत असतात. ज्ञानरूपी या ठिकाणी ज्ञान पाजलेलं आहे, तसं त्या विद्यार्थ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी स्वतः अनेक प्रकारच्या योजना असेल, अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती असतील, अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असेल, या स्पर्धे परीक्षेमध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना उतरवतो. आणि गेल्या 9 वर्षापासून माझ्या शाळेमधले दरवर्षी, कोरोना काळ जर सोडला तर दरवर्षी मी 9-10 मुलांना दिला नसता तर आम्ही हे कदापि उठू शकलो नसतो. कारण या ठिकाणी उभं राहण्याचं सर्वप्रथम धाडस मला जे मिळालं ते राष्ट्रीय विद्यालयामध्ये असताना सर्वप्रथम मला कथाकथन स्पर्धेमध्ये उभं राहायला मिळालं. त्यावेळेचा विषय मला अजून पण आठवतो. त्यावेळेस मला, कारण आता आम्ही ज्या ठिकाणी कार्यरत आहोत त्या ठिकाणी सुद्धा स्नेह संमेलन होतात, गेट टुगेदर होतात, पण या प्रकारचं अप्रतिम आणि उत्कृष्ट नियोजन असलेलं कार्यक्रम मला तरी वाटतं कुठे झाला नाही आणि होणार पण नाही. तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या, राहणार परधाडी पण 40गावला त्या ठिकाणी राहायचो. माझे वडील हमाली करायचे. हमाली करत असताना नरवाडे सर असतील, गुंजाळ मॅडम माझ्या मावशी, हां, मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता सध्या. 35% मार्क मिळवण्यासाठी आम्हाला काय काय युक्त्या कराव्या लागायच्या ते तुम्ही चांगल्या पाहिलेल्या आहे. आणि त्या सगळ्या दिव्यातून आम्ही पार पडलेलो असल्या कारणाने आमच्या शाळेमध्ये कोणी कॉपी करू शकत नाही. आमची इतकी नजर तीक्ष्ण आहे. आता आपल्यातला एक दिव्यांग विद्यार्थी आहे मोकासरे. हा अंधशाळेत होता. अंधशाळेतून नंतर तो आपल्या रावीमध्ये आला, आमच्या वर्गामध्ये स्थिरावला आणि आज तो महाराष्ट्रभर दिव्यांगांसाठी काम करतो. स्वतःचा विकास करता करता आपल्या दिव्यांग बांधवांचा देखील तो विकास करतोय. तर मी त्याला विनंती करेल की त्याने आपल्या मी त्र्यंबक तुळशीराम मुकासरे, व्यासपीठावरील माझे गुरुजन आणि समोर बसलेले सर्व माझे क्लासचे सगळे मित्र आणि कोर कमिटीचे सर्व सदस्य. मित्रांनो, या वसतिगृहामध्ये राहिलो तर एवढ्या आठवणी जडलेल्या आहेत. तर सकाळी 5 वाजता चव्हाण नाना आमच्या सकाळी 5 वाजता वसतिगृहात यायची. तिथे कोण उठलंय, कोण झोपलंय, आणि मग ज्ञानेश्वरांची पसायदान म्हणून मग ते पुढचे मग आमचा संपूर्ण दिनकाळ ठरायचा. तर ह्या दळणघडणामध्ये मग मी 1979ला 5व्या वर्गात आलो. 5वी ते 11वी पर्यंत मी राष्ट्रीय विद्यालयात शिकलो. इथे माझे केदार सर बसलेले. शिकत असताना मी अंधशाळेपासून तर राष्ट्रीय विद्यालयापर्यंत आमचे विद्यार्थी होते. खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणतात गोरगरिबाचे विद्यार्थी, तर मला 5वी ते 10वी माझ्या पायात चप्पलच नव्हती. एक मोठी आभाळा एवढी जी मोठं व्हायचं जे स्वप्न असतं. नंतर केदार सरांबद्दल मी सांगेल, ज्यावेळेस मला नागपूरला सप्रेमभेट नोकरी मिळाली, पण तिथे एक अट घातलेली होती, तू ज्या शाळेमध्ये शिकला 5वी ते 10वी
त्या शाळेत 11वी पर्यंत त्या संस्थेचं तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे. म्हटलं साला आला ना, भेटलो बस स्टँड मध्ये गाठलं त्यांना. म्हटलं सर मला नोकरी लागलेली आहे, अजून काही ऑर्डर मिळाली नाही, पण मला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे. तू उद्या सकाळी या आणि घेऊन जा. एकच शब्द त्यांनी सांगून टाकलं. 35 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली. अजून दुसरा अनुभव सांगायचा, ते टोपी घालायचे. आणि मग आम्ही काय करायचो, आम्हाला काय वाटायचं बघ कोणी टोपीवाले असेल म्हणून त्यांच्या डोक्यावर असतात थप 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 अशी त्यांच्या डोक्यावर मारायचो आम्ही. आणि म्हणायचं सकाळी कुठे ए चाय लगेच नाना काय म्हणायचे, मलाही एक चहा द्या. म्हणजे बालकत्व, पितृत्व हे आम्ही नानांकडून त्यांनी आम्हाला सगळं छत्रछाया दिली. त्यांनी आमचं सुख दुःख सगळं पाहिलं. मित्रांनो, माझ्या गुरुजनांना मी आता सांगतो, सर तुमच्या कृपेने, तुमच्या संस्काराने मला महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्राच्या कर्मचारी दिव्यांग भागातून, राज्यातून सर्वप्रथम तुमचा विद्यार्थी आला आणि मला राज्य पुरस्कार, अपंग कल्याण राज्य पुरस्कार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मला 2015ला सन्मानित केलं. हा तुमचा विद्यार्थी. तुमच्या विद्यार्थ्याचा अजून एक गुण सांगतो, आमच्या घरात कोणीच साहित्यिक केली. अपंगांचं पहिलं देशातलं 2004 साली सर अपंगांचं साहित्य संमेलनात मी यशस्वी झालो, त्याचा अध्यक्ष होतो. आणि दिव्यांगांच्या साहित्य संमेलनात 2019ला सर, हे मी कशासाठी सांगतोय, तुमचा विद्यार्थी काय करतोय, चंद्रपूरच्या साहित्य संमेलनाचा संमेलन अध्यक्ष म्हणून सर तुमचा विद्यार्थी आज उभा. 2019ला मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून ते पद भूषवलं. एक गरीबाचा कोटीचा बंगला आहे, त्याचे दोन्ही मुली उत्तम पदवीधर आहेत, नोकरीला आहेत, दोन्ही जवाई नोकरीला आहे. आज मी एवढा सुखात आहे केवळ तुमच्यामुळे. कारण तुमच्या त्या मातीमध्ये काय सोनं दडलं होतं हे मला कळलंच नाही. पण रिटायर झाल्यावर एवढा पैशांचा पाऊस पडला सर, मला 40 लाख रुपये मिळाले. म्हणजे पैसा म्हणजे ते सोनं, म्हणजे त्या राष्ट्रविद्यालयातली माती म्हणजे त्या माती सोनच होत ते. त्याच्यात आम्ही काय खेळलो बागडलो काय. आता ते वेमार बाबडे सर आता नाही येत, आणि अजून एक गायकवाड सर होते, आणि कधीच पुस्तक हातात घेत नव्हते. भाडभाड 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 सांगायचं, हे मूर्खा त्र्यंबक लक्ष दे इकडे. आणि काय नाही मला, आणि त्यांच्या बोलण्याचं नेहमी आम्हाला हसू यायचं. आणि आम्हाला ते राजपूत सर होते ना, ज्याचा आजचा हा स्नेह संमेलन मेळावा, याला उपस्थित सर्व सन्माननीय गुरुजन, समोर उपस्थित आमचे सर्व मित्र. सिनेमा 20 साल बाद पाहिला होता आपण, पण आज एक एक गोष्ट उल्लेख केला पाहिजे. या सर्वांनी जी मेहनत घेतली, ती मेहनत नावं शोधणे, या सगळ्या गोष्टी करणे, या सर्वांचं या निमित्तानं मी त्यांचा सहकारी म्हणून, त्यांचा मित्र म्हणून निश्चितपणे कौतुक करतो. थोडाफार हातभार माझा देखील त्यामध्ये त्यांच्या मिटिंग्समध्ये सहभाग असायचा, आणि प्रत्येक वेळा फोनवर कम्युनिकेशन असायचं. नंतर मग कारवा वाढत गेला, अनेक सहकारी पुढे जुळत गेले, आणि मग आपला यशस्वीतेकडे आपण आज जात आहोत. खरं तर अतिशय भावनिक असा हा कार्यक्रम आहे. 40 वर्षानंतर साधी गोष्ट नाही आहे. एकेकाला भेटल्यानंतर ज्या आठवणी आल्या, अतिशय अनमोल अशा आठवणी होत्या. वाकल्याचा नानकर्माला भेटला, त्याला म्हणतो तुला आठवण एवढा घाबरायचो, तुला पाहून पळून जायचं. तो वाणी माणूस एवढा घाबरायचा. मला असं वाटायचं हा चाळीसगावात राहतो, मी आपला भांबरा मिळतो. तेव्हा एवढं नानकर वगैरे एवढं आठवायचं नाही कोण. चाळीसगावात राहतो मग घाबरायला. नंतर नंतर मुन्ना त्यांचा सोबती झालं, मग फरक पडला. खरं तर अत्यंत मेहनत. इथं आपले काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, शेवरे शेलार सारखे, केशव महाजन सारखेचा भाचा आज एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे. काजळे आमचा आज 65 बँकांचं फायनान्सचं काम पाहतो. 165. कोणी लॉ झाला. नांदगावचा एक आमचा सहकारी काशीनाथ ज्या पद्धतीने मेहनत केली, आणि आज तो त्या ठिकाणी फार मोठ्या व्यवसायामध्ये बिल्डिंगच्या वगैरे यशस्वी झाला. अनेक जण अवाक झालो आम्ही सगळे.
काही जण टीचर्स आहेत राष्ट्रीय विद्यालयात, काही जण लॉ झालेले आहेत, जगतापांसारखे तिसऱ्या पिढीचा उद्योग सांभाळत आहेत, काही जण पोलीस खात्यामध्ये आहेत. सगळ्यांचा मी नामोल्लेख करू शकतो. श्यामसारखा त्याचा आमचा उत्कृष्ट आणि आदर्श शेतकरी एज्युकेशन घेऊन मुलं आज मोठे शिकलेले आहेत. आणि काल एक बघितलं मी ओव्हरऑल 80% आमच्या सगळ्या मित्रांची मुलं अत्यंत उच्च शिक्षित झाले आहेत. बऱ्याच जणांचे फॉरेनला आहेत. अनेक सगळ्यांचं मी एकेकाचं पूर्ण माझ्या लक्षात एका देवरींनी सुंदर सूत्रसंचलन केलं. विलास डाळींची शेती करून प्रत्येकाचं सांगू शकतो मी. कोणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, कधीही सांगा मला वैद्यकीय क्षेत्रात राज्याच्या असोसिएशनमध्ये का सर की जो ज्या क्षेत्रात आहे पुढे आपले सहकारी असतील, आपले कोणी परिचित असतील, नातेवाईक असतील, गावाकडचे असतील, त्याचं एखाद्याचं त्या शहरात काम जर आणलं त्या ठिकाणी आपला हक्काचा माणूस तिथे आहे तर माणूस त्याला फोन करतो. ही या स्नेहसंमेलनाचं हे मोठं फलित आहे. काय का ठीक आहे, मुन्ना आहे, मी आहे, शिरीष आहे, किरण आहे, पण ज्यावेळेला राजू आहे, ज्यावेळेला बडगाव तालुक्यात कोण सेटल झालंय, पाचोऱ्यात, त्या पलीकडे जाऊन संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, आउट ऑफ स्टेटमध्ये, आणि त्यावेळेला अनेक क्षेत्रामध्ये कोणी प्रायव्हेट कंपन्यात आहेत, कोणी अधिकारी आहे, कोणी उद्योगात आहे. आणि मग या सगळ्यांचं कोणी प्रवीण सारखे आमचे सहकारी राजकारण मदत करत ते अशा वेळेला कन्नडला राहतो पद्माकर. अशा वेळेला सुनील आमचा वाखाणण्याजोगे सुनील जे ठराव मांडले त्याने आणि अनंतने सगळा अभ्यास करून हा ग्रामीण भागातल्या इकॉनॉमिक्स, शेतकऱ्यांचं अर्थकारण, शेतीविषयक ज्ञान त्या सगळ्यामध्ये त्यांनी पूर्ण अभ्यास केला. ॲग्रोवनचा तो संपादक होता. सकाळ उपसंपादक होता आणि ॲग्रोवनला तो संपादक होता 14 वर्ष. हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आज साहित्य क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये जो धबधबा आहे, आदरणीय पवार साहेब असतील, उल्हास पवार असतील, तिथले जे काही सगळे पुण्यातले टिपिकल साहित्य क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांची उडवस आहे. त्यांनी स्वतः अनेक पुस्तकं लिहिले, आपल्याला देखील त्यांनी दिलेले. म्हणजे असे एकमेकांचं कम्युनिकेट झालं. मी तर सांगतो पुण्यामध्ये आमच्यासारख्या एखाद्या नेत्याकडे असेल तर सुनील सगळ्यात पहिले इतकी उडबस त्यांची त्या लोकांमध्ये, कॉर्पोरेट लोकांमध्ये सुद्धा. हे सगळ्या आज आम्ही कम्युनिकेट झालो. हेच आमचा आज या स्नेहसंमेलनाचं फलित आहे. आपण आलात आपल्याला बोलण्यासाठी याच्यासोबत म्हणजे इझी अवेलेबिलिटी वयामानाने आता सगळ्यांना थकवण्यापेक्षा आणि त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांनी एक तयार करून आपल्या गुरुजनांना बोलवायचं. तुमचे अनंत उपकार आहेत. जे काही आहे तुमच्यामुळेच आम्ही आहोत आणि त्या राष्ट्रीय विद्यालयामुळेच आम्ही आहोत. बाकी सगळं शून्य पुण्य नंतर गुरुजनांची ते आम्ही कधीही त्या ठिकाणी विसरू शकत नाही. कारण तो स्नेहभाव, त्या ठिकाणचं ते वातावरण, जेव्हा एक एक गोष्टींचा काल उजाळा झाला, त्या ठिकाणी संस्थेच्या इमारतीचा उल्लेख झाला. खरं आहे, मी राजकारणामध्ये अनेक पदांवर आलो. विकास सोसायटीपासून सुरू झाला तर कारखान्याचा, शेतकी संघाचा, मी सांगायला नको माझं काही, जिल्हा अध्यक्षापर्यंत, झेडपीपासून मुन्ना अनेक पदं आम्ही भूषवली. ते भूषवत असताना मागच्या आधीच्या बॉडीमध्ये आम्ही होतो त्यावेळेला आम्ही निम्मे जागा मागायचो. त्यांनी दिली होते मला देतो माझं नाव द्या. नानासाहेबांचं होतं नाव कोणाचं देणार आणि ते राहिलं. नंतरचं दुसरं बोर्ड आलं. दुर्दैवानं आमच्या मतभेदामुळे आम्ही काही लोक राहिलो आणि तिथूनच दुर्दैवाला सुरुवात झाली. आम्ही लोक उभे राहिलो नाही, प्रदीपदादांसारखे, आमच्यासारखे, विनायक बापूंसारखे. म्हणून आपलं पॅनल त्या ठिकाणी हे झालं. पण दुर्दैवानं नको तिथं सत्ता गेली. हे होत असताना सुरुवातीला सुरेशदादांची माणसं भेटणार. मी सांगितलं की मी समाज धोरणांना प्रदीपदादा असतील, विनायक बाप्पा असतील, उदयसिंह अण्णा असतील, सर्वांकडे जातो, सर्वांची मान्यता घेतो, EGM ला मान्यता घेतो. इथपर्यंतचा प्रवास अगदी बरोबर होता. ते सुरुवात झालं त्याचा उद्देश चांगला की बदलत्या काळानुसार कोर्ट केसेस आहेत, त्या ठिकाणी पत्रे कळत आहेत, सगळं काही नुकसान होतंय. थोडंसं काही करायला गेलं की विकमचंद जैन आणि कंपनीच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सगळ्या प्रमुखांना सांगण्यात आलं. आम्हालाही पुढे आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बसवण्यात आलं आणि नंतरच्या काळामध्ये अनवांटेड नेत्यांना वेगळं सांगण्यात आलं. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला इमारत उभी राहिली प्रत्येकाला वाटलं किंवा समथिंग ग्राउंड कमी झालं, शाळा एका बाजूला गेली कोपऱ्यात. एक 2-3 गोष्टी अतिशय वाईट त्या ठिकाणी घडल्या, ज्यामध्ये आम्हाला टाळण्यात आलं. पाटणा देवीच्या भूमीमध्ये वरवणे आम्ही सांगतो, त्यातलं पाप फेडण्यासाठी अर्ध काम आम्ही केलं, त्यांना घरी बसवलं. येणाऱ्या काळात अर्ध काम सुद्धा भविष्यामध्ये होईल
परंतु आज त्या ठिकाणी थोडी ग्राउंडची गरज आहे. कन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने झालं एका बाजूला झालं ठीक आहे, पण ग्राउंडची गरज आहे, रस्त्याची त्या ठिकाणी गरज आहे, पुन्हा काही त्या ठिकाणी बांधकामाची सुद्धा गरज आहे. भविष्यामध्ये जसं जसं जब जब तक पलटेगा देखा जाएगा, हो का, होईल आशावादी राहू आणि त्या ठिकाणी हे करण्याचा आपण प्रयत्न करू. हे सगळं होत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे स्कूल सुरू केलं सोनवणे. शशी तुम्ही पोलीसमध्ये आहे, तू व्यापारामध्ये आहे, प्रत्येक जण एक चांगलं आपण पंचायती प्रारंभ करून पुढची एकत्र करून संघटना तयार करून त्यामध्ये इथे जे आपण बसलेलो आहोत त्याही पेक्षा अधिकचे पुढे गेलेली मंडळी आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि ती संघटना झाल्याच्या नंतर निश्चितपणानं संस्थेच्या हिताच्यासाठी काय मदत करता येईल प्रत्येक जण पुढे येणार आहे. कारण त्या ठिकाणी आपण शिकलो आहोत, आपण मोठे झालेलो आहोत. निश्चितपणानं ते अतिशय चांगला ठराव त्या ठिकाणी तो आपला झाला. दुसरा ठराव त्या ठिकाणची क्वालिटी किंवा आता बदलत्या काळाप्रमाणे खरोखर बदललं पाहिजे. आपण सेमी इंग्लिश पर्यंत गेलो, त्याच्या पुढे आपण परंपराने दुसऱ्यांदा मिळालो. परमेश्वराची काय असेल, सभासद नसताना मी त्या ठिकाणी दुसऱ्यांदा ठराव घेतले संस्थेचे. मी ते ठरावाचं वेवडो म्हणून खास करून निवृत्त शिक्षकांच्या आशीर्वादाने विनायक बापूंवर विश्वास दाखवतो. आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत आज काम करत आहोत. आज हे होत असताना तो एक दुसरा ठराव झाला संस्थेच्या क्वालिटीच्या संदर्भात. क्वालिटी आहेच, परंतु शिक्षकांच्या अलीकडचे शिक्षक आणि आधीचे शिक्षक फार मोठी तफावत मिळतो, फार मोठी तफावत. ज्या पद्धतीने शिक्षक लागतात ती पद्धत बघितली तर न बोललेलं बरं. आणि मग मी ऑल इंडिया ऑल वर्ल्ड डेअरी आमचं एक होतं काय म्हणतो त्याला सेमिनार होता. जगातले सगळे डेअरी ते जे होते प्रायव्हेट असतील मलाही प्रतिनिधी जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि त्यावेळेला दिल्लीला 3 दिवस मुक्कामी होतो. तर मी वेळात वेळ काढून अरविंद केजरीवालांच्या शाळा पाहायला गेलो. पाहिल्या, बघितल्या, अतिशय वास्तव आहे. खरोखर मी त्या वर्गात गेलो, माझे 1-2 सहकारी घेऊन विद्यार्थ्यांना विचारलं वडील काय करतात. एकाचे वडील ऑफिसर होते, दुसऱ्याला विचारलं सायकल रिक्षा चालवते. एकाच बेंचवर एकाच क्वालिटीत होतं. शाळाही त्याच क्वालिटीत होती. त्या बिचाऱ्या मनीष सिसोदियाला जेलमध्ये टाकण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना परमिशन माफ नाही करणार. क्वालिटीच होती सर. डिजिटल क्लासरूम प्रायव्हेट में पढ़ रहा था अभी मैं, सरकारी स्कूल में पढ़ रहा था. मी म्हटलं हे सगळं बघितलं. मी माझ्या मनामध्ये विचार आला, कारण संस्थेचा माझा अनुभव होता. पहिल्या मी डायरेक्टर होतोच, वडिलांनी संस्था काढली ती थोडीशी माहिती. मी म्हटलं हे बाह्यरूप तर फार सुंदर दिसतंय, शाळा खूप सुंदर आहे, डिसिप्लिन खूप सुंदर आहे, पण मग जर प्रायव्हेटचे विद्यार्थी इकडे येत आहेत याचा अर्थ गुणवत्ता जी आहे. मग टीचर्स तर बोले सब टीचर दिल्ली महानगरपालिकेचे जे होते त्यांचेच टीचर आहे. फक्त गव्हर्नमेंटने CMने सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलं. केजरीवालांनी सिसोदियांना अधिकार दिले. आणि ज्यावेळेला ही बाह्य क्वालिटी बाह्य रंग शाळेचा बदलत होता, अंतररंग ते टीचर जे आता तुम्हाला माहिती आहे कॉर्पोरेशन मधले टीचर कसे असतात त्या टीचरला ट्रेनिंग दिली गेली. मी आता सहज सुनीलला म्हटलो, अरे म्हटलं मला आठवत नाही हाँगकाँग की सिंगापूर, तिथे त्यांनी गव्हर्नमेंटच्या वतीने ट्रेनिंगला पाठवले. तर म्हणले सिंगापूरला आहे, सिंगापूर त्याचा अभ्यास माणूस आहे. आणि मी म्हणलो ऑल इंडिया टीचर्स ट्रेनिंगचं टॉपचं एक पूर्वेकडलं राज्य आहे. म्हटलं मी विसरलो ते राज्य, हे मला सिंगापूर हाँगकाँग थोडंसं. तर म्हणजे सिंगापूर. त्याने गुगलवर सर्च केलं, मला दिलं की ते आसामला आहे. तर खरं ते आसामला देखील टीचर ट्रेनिंगला पाठवले. सगळ्यांची ट्रेनिंग करून पुन्हा दरवर्षी जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या लोकांना पाठवलं, म्हणून त्या शाळेची क्वालिटी. अशा पद्धतीने मी आदरणीय बापूंना सुद्धा हे सांगितलं विनायक बापू की आपली ज्या शाळांचं या ठिकाणी होतं, आपण जे काही आता त्या संदर्भात सूचना मांडल्या शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वगैरे, याचा निश्चितपणाने ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून आपण त्याचा उल्लेख त्या ठरावामध्ये करू या सूचनेचा. आणि त्या ठिकाणी आदरणीय चेअरमन साहेब विनायक बापूंकडे आपण पाठवू. हे खरं आहे, आजही साहेब त्या संजय गांधी नगरमधले मुलं शिकतात. आपली प्राथमिक शाळा, मी त्या गॅदरिंगला आवर्जून जातो, बक्षीस वितरणाला मी आवर्जून जातो. आताही लोटगाडीवर जे धुणं भांड्याला ज्या माता भगिनी जातात त्यांचे नातू त्यांचे मुलं असतात. आणि ज्या वेळेला ते आपले प्राथमिक टीचर तिथं जामद्याचा एक महेंद्र पाटील म्हणून जो माझा 5वी 6वी 7वी मी जामद्याला शिकलोय, 8वी 9वी रावीला तो तिथे हेडमास्टर होता. तर आवर्जून तो ज्या वेळेला
मला तिथे बोलवायचा, कार्यक्रमाला बघितलं सर, या क्वालिटीने कार्यक्रम व्हायचा, आवाज व्हायचा, ते जे आनंदी व्हायचे त्यांचे पालक ते पाहून, आणि आपल्याला एक वेगळा आनंद मिळायचा की नानाबाबांनी काय करून ठेवलं पाहिजे. असे याच्यातूनच हे सगळे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी घडलेले आहेत, गरिबांचे मुलं. तेच तुमचा सुरुवात केली. सुरुवातीला तत्कालीन श्रेष्ठ नेतृत्व रामरावजी म्हणून त्यांना तेवढीच ताकद दिली, आणि नानासाहेबांनी ते तह्यात काम केलं. बंडू नाना सारख्यांनी त्यांना, सरदार बापू सारख्यांनी त्यांना आयुष्यभर सहकार्य केलं. ती संस्था आज पुढे गेली. त्यातून हे विद्यार्थी आपले या ठिकाणी घडले. आज सगळे आपले टीचर जे आहेत, खरोखर सर ज्यावेळेला आपण समोरून जातात आम्ही आल्यासारखं होतं, तेवढं इन्स्पायरेशन आपल्यातून आम्हाला आजही मिळतं. हे वास्तव आहे, ते कोणी या ठिकाणी ना करू शकत नाही. आज एवढी मोठी प्रगती या माझ्या मित्रांची झाली, याचा सार्थ अभिमान मला आहे. ठराव नंबर 4 मध्ये मी सगळ्यांच्या परवानगीने, कोणालाही त्या ठिकाणी भावना दुखावणार नाही अशा पद्धतीने, परंतु त्यामध्ये आपल्याला मी जाहीरपणाने न घेता तो याच्यावर रमेशला सांगून, आनंदला सांगून पुन्हा जाऊन घेऊ शकत होतो, पण जाहीरपणाने मी यासाठी सांगतो की मी सांगितल्याच्या नंतर, तो ठराव आल्याच्या नंतर आपण जे अतिशय पुढे गेलेले आहेत, थोडेसे मिडलला आहे, जे अतिशय शेवट काही आपले मित्र राहून गेले आहेत, त्यांच्यासाठी काही करण्याच्यासाठी जे आपण पुढे गेलेलो आहोत, त्यांनी प्रत्येकाने त्याला जे काही त्याचे मुलं असतील, जे काही त्याच्या परिवाराला गरज असेल, जे काही त्याच्या उद्योग व्यवसायाला काही उन्नतीची गरज असेल, ज्याला ज्या माध्यमातून, कोणी बँक फायनान्सला आहे, कोणी अधिकारी आहे, आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, काही त्याच्या घरात नोकरीचे प्रश्न असतील, काही उद्योगाची मदत लागत असतील, जे आता खूप मागे राहिले. एक बिचारा आमचा साधं दुकान आहे चहाची वगैरे, तर असे जे आपले सहकारी आज इथं आहेत, जे मागे राहिले म्हणजे आपले सहकारी आहेत ते, आणि आपण आज एकाच तोला मोलाचे आहोत. इथे तुम्हाला कुठेही सुरुवातपासून सर आपण बघितलं, संचालक म्हणून माझ्या आत्मादी सत्कार असं काही नाही. तर जे आपले मागे राहिलेले आहेत त्या सर्वांना पुढे नेण्याच्यासाठी आपण सर्वजण, जे बिचारे मागे राहिलेले असताना एकच म्हणतो गुरुजनांना, माझी आई देखील शिक्षिका होती, आराधी शिक्षिका होती, तुम्ही सगळे होते. गुरुजनांच्या आयुष्यामध्ये अनेक मोठे नेते मंत्री पाहिले मी, त्यांच्या हातून अनेक कामं होतात, त्यांची पुण्य. एखादी उद्योगपती असेल, तो अनेक मंदिरे बांधून देतो, दान धर्म करतो, पुण्य करतो, त्यांची पुण्य. खूप मोठे अधिकारी असले, रिटायर झाल्याच्या नंतर खूप मदत करतात, गावाकडे करतील, सर्व देव फिरून येतील, अगदी 33 कोटी देव मक्का मदिना सुद्धा फिरून येतील, पण त्यांचं पुण्य, या तिघांचं पुण्य एकत्र केलं तर एक शिक्षक 30 ते 35 वर्ष ज्ञान आणि संस्कार देण्याचं काम जे करतो, त्या तिघांच्या पुण्याची बेरीज चित्रगुप्ताकडे करायची जास्त जड होतं. 32-33 वर्ष आज प्राथमिक शाळेमध्ये अ ब क ड नेहमी खरे बोलावे, लवकर उठावे, आंघोळ स्वच्छ करावी हे शिकवलं जातं. माध्यमिक मध्ये आल्याच्या नंतर ते संस्कार पुढे नेण्याचं हे माध्यमिक मध्ये होतं. ते मोठं काम तुमच्या हातून झालं. तुमच्या पुण्य इतकी मोठी पुण्य तुमच्या आयुष्यामध्ये जे आलेले अनेक सर मला भेटतात. आम्ही साधी टीचर होतो, तुम्ही समाधानी अलीकडचे टीचर, आम्ही काय सर आहे. मी त्यांना सांगतो तुमचं 32-33 वर्ष त्या ज्ञान मंदिरामध्ये गेल्यानंतर 2च जागा अशा आहेत. मंदिरात गेल्यावर माणूस बाजूला ठेवतो जे काही चुकीचे आपल्यामध्ये बॅड असतात, एक मंदिर याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. ते मंदिर, त्या मंदिरामध्ये साहेब जर तुम्ही आयुष्याची 32 वर्ष 7-7 8 घातली, तुमचे पुण्य हे कोणाच्या हातून होतं. इतकं शिक्षक श्रेष्ठ आहे आणि असे गुरुजन आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आले. तुमचं पुन्हा एकदा मी स्वागतही करतो, आभारही मानतो आणि माझे लांब गेले 2 शब्द सर्वांची मागणी नाही सापडत नव्हते. अनेकदा तुम्ही सकाळी हजेरी घ्यायचे, तुम्हाला सुद्धा करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिले मी बोलवतो BT नरवाडे सरांना. आमचे सन्मित्र वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असे माझे सहकारी मित्र, 40 वर्षापूर्वीचे विद्यार्थी, ते जिवलग मित्र, सन्माननीय म्हणतो मी त्यांना, सन्माननीय म्हणतो. संभ्रम कल्लोळ माझ्या मनामध्ये निर्माण झाला. किम कर्तव्य मूढ अवस्था अशी माझी झाली. ते आमंत्रण देण्यासाठी म्हणून घरी आले तर त्यावेळेस एकच विचार माझ्या मनामध्ये आला
की 40 वर्षानंतर सुद्धा आपण यांच्या आठवणीत आहोत. हे आपलं भाग्य आहे. हे भाग्य आहे. विशेष म्हणजे त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि यायचा आग्रह केला. मी म्हटलं जरूर येईल. त्या दिवशी विशेष म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती, पण तरी सुद्धा मी येईल म्हणजे येईल आणि आलो. मित्र हो, संजूने ज्यावेळेस माझ्याकडे PDF ची लिस्ट पाठवली, तर त्या PDF लिस्टमध्ये पहिल्यांदा मी वाचायला घेतले नावं, फोटोसह प्रोफाईल पाहिली. इतका अचंबित आणि आश्चर्यचकित मी झालो. पुन्हा आणखी थोड्या त्या लिस्ट मध्ये माझ्या असं लक्षात आलं की या 85च्या बॅचचे जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व उच्च, ज्यांच्याजवळ डिग्री नसेल, पदवी नसेल, पण त्यांनी त्यांच्या मुलांच्या माध्यमातून ती उणीव भरून काढली. आणि मला मोठं आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की सर्व लोक व्यवस्थित त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहे. मित्र हो, शिक्षक आहे, पत्रकार आहे, कवी आहे, नाट्यकर्मी आहे, समाजकारणी आहे, राजकारणी आहे, बांधकाम व्यावसायिक आहे. ते सर्व मी पाहिलं आणि मी विचार केला की या 85च्या मॅचमध्ये जे विद्यार्थी होते हे खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालून त्या ठिकाणी, हे सर्व श्रेय नानासाहेब चव्हाणांना जातं. विद्यार्थ्यांनी त्यांचा या विश्वासाला पात्र ठरले. मित्रांनो, मग आता मी विचार केला की तुमच्या या यशामध्ये आमची भूमिका काय. तर सोनाराची जी भूमिका असते, कुंभाराची जी भूमिका असते, एखाद्या रत्नपारखीची जी भूमिका असते, ती भूमिका आमच्या शिक्षकांची आहे. ज्ञान ही एक शक्ती आहे आणि शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ही उक्ती खऱ्या अर्थाने तुम्ही सार्थ केली. नाही सोनाराची असते. तुम्ही असं सर्व श्रेय आम्हाला देऊ नका. कुंभार मातीचा गुणधर्म पाहूनच मूर्त्या तयार करत असतो. तुम्ही जिथे बसलेले आहेत ना, सर्व हिरे आहेत. या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम आम्ही केलं. आम्ही दुसरं वेगळं काही केलं नाही, पण आम्ही तुमची गुणवत्ता जोपासली बर का. या विद्यार्थ्यांमध्ये कितीतरी आठवणी. आज सगळ्यात तरुण वयामध्ये ते बेलगंगेची निवडणूक लढवून जिंकले होते. तरुण वय होते. नंतर मग ते मागे वळून पाहिलंच नाही त्यांनी. जिथेही जातात तिथं विजय भरघोस मतानेच मिळवतात. मंगेश बापू सर्व दूर संचार, शैक्षणिक क्षेत्र असो, राजकारण असो, नगरपालिका असो, कुठेही असो, मंगेश बापू आहेत. टीचर होतो. शशी आणि महेश हे क्लास टीचर होते. यांच्या घरून मला फुल परवानगी होती की यांचं थोडंसंही चुकलं सर तर यांना बदलून काढा बरं का. पण तसा प्रसंग माझ्यावर कधी आलाच नाही, कारण तुम्हीच एवढे चांगले होते. तर मारण्याचा प्रसंग संस्था चालकांचा आहे, शिक्षकांचा आहे आणि विशेष म्हणजे तुमचा जास्तीचा आहे. तुमच्याबद्दलच्या अनेक आठवणी मी माझ्या हृदयाच्या कुपीमध्ये, कप्प्यामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत आणि ह्या तुमच्याच आठवणी मला उर्वरित जीवन जगण्याची प्रेरणा देतील. मित्रांनो, एकच सांगतो की तुम्ही आमच्या शाळेतली मुलं म्हणजे फुलं होते. आज
आज तुम्ही दूर आहे, कोणी कुठे संभाजीनगर, काही मुलं तर 2-3 मुलं अमेरिकेमध्ये, 2-3 आहे, हा 2-3 मुलं अमेरिकेमध्ये, बरं का. संभाजीनगरमध्ये बरेचसे, नाशिकमध्ये बरेचसे, मुंबईला आहे, बरं का. तर तुम्ही मुलं होते म्हणजे आम्ही फुलंच समजायचो तुम्हाला. आज मात्र मी एकच सांगेन की फूल धूल से अलग है लेकिन डाली से नहीं. तुम हमसे अलग है लेकिन दिल से नहीं. स्नेह मी जागवीन तुमचा असं वचन देऊन मी पूर्णविराम देतो. धन्यवाद. सरांनी सांगितलं की मातीला आकार दिला जातो, सोन्याला आकार दिला जातो. सर आवर्जून सांगेल, सोन्याची अंगठी घातली तर तिला म्हटलं जातं सोन्याची अंगठी, पण त्या सोन्यामध्ये जर हिरा जडवला तर तिला सोन्याची अंगठी म्हणत नाही, त्याला हिऱ्याचीच अंगठी म्हणतात. तर हे माझे विद्यार्थी आहेत, पण हे रावीचे आहेत, त्याच्यामुळे रावीचे विद्यार्थी हे जरा स्पेशल आहेत, त्यामुळे तुमच्या भावना आम्हाला कळू शकतात. तर मी आता पुन्हा आमंत्रित करतो बीजी बडगुजर सरांना की त्यांनी आपल्या मनोगतातून आमचा त्या काळामध्ये आम्ही देखील चूक करतोय की काय असं वाटतं. तुम्ही आमचे लहान बंधू आहात. घरातलं वातावरण जे आहे ना, लहान बंधूंसारखं वाटतंय, अतिशय जिवलग जवळचं, आणि हे नातं तुम्ही अधोरेखित केले आम्हाला या ठिकाणी बोलून. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही जर काही थोडंफार करू शकलो असू, त्यानंतर आम्हाला तुम्ही जेव्हा इथे बोलवून आमचा सत्कार, आज असं जाणवतंय की आपण खरंच चांगलं काम केलंय बरं का. यांनी हे काम अधोरेखित केलेलं आहे. काही आठवत नाही आम्हाला, चेहरे पण नाही आठवत, जे संपर्कात आहेत ते तेवढे आठवतात, पण तुम्ही मात्र आम्हाला जाणीव करून दिली की नाही, मी तुमचा विद्यार्थीच आहे. तुमच्या ज्ञानाने मी प्रगल्भ झालो, मी यशाची उंची गाठली, मी पाहिजे ते मिळवलं, आणि ते खुलं पुस्तक खुलं करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. ते बंद होतं, तुम्ही आमच्या हातात दिलेलं, ते खुलं करून मी तुमच्या समोर सादर केलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ही ग्रॅटिट्यूड तुम्ही मला आमच्यासाठी दिलेली आहे. आम्ही आता ते सांगणार आहोत की खरोखर असे प्रसंग फार जीवनात कमी येतात. याच्याने आमची उंची नाही वाढणार का? आता आमची उंची वाढण्याचं वय संपलेलं आहे, आमचं आयुष्य वाढेल. याच्याने आमची उंची नाही वाढणार, आमचं वय संपलेलं आहे. आम्ही आता वानप्रस्थाश्रमाकडे जातो, पण आमचं आयुष्य जरूर वाढेल, आणि ते आयुष्य वाढण्याचं काम तुम्ही केलं. खरोखर तुमच्या म्हणजे पदरामध्ये हे माप आम्हाला टाकताना विशेष आनंद होतो. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही सारे एकत्र आलेले कालपासून. तुम्ही या मैत्रीच्या, अरे किती शक्ती आहे या मैत्रीमध्ये, केवढी शक्ती आहे. असं म्हणतात संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतो सुखम. जर मित्र नसेल तर सुख कुठून येणार आहे? सुख मिळवण्यासाठी मैत्री असावी. मैत्रीच्या वाटेवरच सुख मिळत असतं. जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर मैत्री लागते, आणि ती मैत्री तुम्ही जोपासलेली आहे. तुम्ही केलेलं कष्ट कोणीही लपवू शकत नाही मित्रांनो. आम्ही तर कुठे ह फ ग शिकवलं असू, 10वीला शिकवलं असू, परंतु ते ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा तुम्हाला जे काही आठवत असेल ना आता स्मृतीमध्ये, ते आठवतात. का जातो तो त्याच्या जे अमीट आहे, जे मिटणार नाही ते कोरलं, आणि म्हणून तुम्हाला मी ते सांगण्यासाठी तेवढं थांबून मी सांगतो. कदम रुक गए जब पहुंचे हम रिश्तों के बाजार में. फार रिश्ते असतात आपल्या समाजामध्ये, आपले पण पुष्कळ असतील. कदम रुक गए जब हम पहुंचे रिश्तों के बाजार में, बिक रहे थे रिश्ते खुले, रिश्ते बिक रहे थे व्यापार में. कांपते ओठों से मैंने पूछा, क्या भाव है भाई इन रिश्तों का? काय भाव? दुकानदार बोला, कौन सा रिश्ता लोगे भाई, बेटे का या बाप का, बहन का या भाई का, बोलो कौन सा चाहिए?
इंसानियत का या प्रेम का, मां का या विश्वास का? बाबूजी कुछ तो बोलो, कुछ बोलो तो सही। मैंने डर कर पूछ लिया, दोस्त का? माफ करना बाबूजी, ये रिश्ता बिकाऊ नहीं है, इसका कोई मोल नहीं है, इसका कोई मोल नहीं है, नहीं ले पाओगे। उस दिन जब ये रिश्ता बिक जाएगा, उस दिन ये संसार उजड़ जाएगा। आप सभी मित्रों के मैं ये 2 पंक्तियां समर्पित करके मेरे लफ्ज को पूर्ण विराम देता हूं। धन्यवाद। तैयार हो गए। आपने बातों बातों में कह दिया कि आपकी उम्र बढ़ने वाली है, आपके साथ साथ हम सारे दोस्तों की भी उम्र बढ़ने वाली है, लेकिन एक दिन तो हमें मिट जाना है और मिट्टी ही बन जाना है। लेकिन जो मिट्टी बनाने वाला है वो हमें आगे आगे धकेल रहा है। कब से सूर्य की किरणें आगे आ रही है और आप हमें मिलते जा रहे हैं, आगे आगे आते जा रहे हैं। तो हमें बहुत खुशी हो रही है कि आप हमारे समीप आ रहे हो। तो अब मैं आमंत्रित करता हूं अरुण पाटिल सर से कि अरुण पाटिल सर जो मेरे बहुत प्रिय गुरुजन रहे हैं और बहुत रोक टोक करते थे मुझे, लेकिन मौका मिळाला, नानांनी मला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर नानांनी माझ्याशी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात बरीच चर्चा केली। मी चित्रे गुरुजींच्या सहवासात होतो, आदरणीय पूज्य सावे गुरुजींच्या सहवासात होतो, त्याच्यानंतर अनुताई वाघांच्या सहवासात होतो, ताराबाई मोडक नुकत्याच निवडलेल्या होत्या त्यावेळेला, मी डहाणूला होतो, बोर्डीला होतो। त्या परिसरामध्ये मी सगळं काम जवळून करत होतो, पाहत होतो, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या माझ्या खूप होत्या, त्यामुळे मी गावाकडे जॉब शोधत होतो। एके दिवशी सकाळमध्ये ही जाहिरात मला पाहायला मिळाली आणि मी तडक कार्यालय गाठलं। नानांनी माझं संपूर्ण चौकशी पूर्ण करून घेतली आणि ते म्हटले तुम्ही इंटरव्ह्यूला या। आणि इंटरव्ह्यूला मी आलो। 30-35 लोक असतील मला वाटतं त्या दिवशी आलेले, पण माझं सिलेक्शन झालेलं होतं। मित्रांनो, ही आदरणीय नानांना मी आज त्या निमित्तानं त्यांचं पुण्यस्मरण करतो, त्यांची आठवण करतो। हे खूप अगदी त्यांनी समजून घेतलं मला। नंतर काय घडलं, 1984 साली संदीप दादा सांगताय त्या पद्धतीनं महाविद्यालय उघडलं, सिनियर कॉलेज उघडलं आपलं, आणि सिनियर कॉलेजला स्टाफ नव्हता। नानांनी सांगितलं, चंद्रकांत देशमुख नावाचे कर्मचारी आमचे आदरणीय चंदू दादा होते, ते माझ्या घरी आले, तुम्हाला नानासाहेबांनी बोलवलेलं आहे। आपल्या संस्थेमध्ये असं होतं की नानासाहेबांनी बोलवलं की गुपचूप जायचं, त्यांच्या समोर उभं राहायचं आणि उभं राहिल्यानंतर त्यांनी जे सांगितलं असेल ते निमूटपणा ऐकायचं, काहीही क्वेश्चनिंग करायची नाही। असं साधारणपणे त्या शिस्तीत वाढलेलं आम्ही सगळे शिक्षक आहोत। नानांनी सांगितलं, पाटील सर आपलं महाविद्यालय उघडलेलं आहे, या महाविद्यालयामध्ये टीचर्स नाही आहेत, तुम्ही सगळे क्वालिफाईड टीचर्स आहात इथे। मी MA इंग्लिश होतो, MAd होतं माझं झालेलं। ते म्हटले तुम्ही हे दोघं विषय शिकवा। बडगुजर सर आणि आम्ही दोघं जणांनी त्यावेळेला होकार दिला आणि आम्ही सगळेजण महाविद्यालयाच्या कामामध्ये लागलो। आत्ताच कोणीतरी उल्लेख केला की 5-5, 7-7 वर्ष विना पगारी काम केलं, त्याच्यातलं मी पण एक आहे। मित्रांनो, माझं अप्रुव्हल येत नव्हतं, मी सिनियर कॉलेजला पण काम करत होतो आणि ज्युनियर कॉलेजला पण काम करत होतो। मी सकाळी सिनियर कॉलेजचं काम करायचो आणि दुपारी ज्युनियर कॉलेजचं काम करायचो। थोडासा उशीर झाला तरी बाईकर सर गेटवर उभे राहायचे, अतिशय स्माइलिंग फेसने ते म्हणायचे फक्त, पाटील सर आज उशीर झाला वाटतं। इतकी लाज वाटायची मला की आपल्याकडनं उशीर झाला, पण बाईकर दादा तिथं उभे राहायचे। त्या पत्र्याच्या शेडमध्ये मला वाटतं टेक्निकलचे सायन्सचे वर्ग माझ्याकडे दिलेले होते, 10वीचे वर्ग दिले होते, ज्युनियर कॉलेजचे काही वर्ग दिलेले होते, आणि असा हा सगळा प्रवास सुरू झाला। 90 साली आपल्या महाविद्यालयाला ग्रँट मिळाली
आणि नानांनी मला पुन्हा बोलवून घेतलं. ते म्हटले तुम्ही इतके वर्षापासून काम करत आहात, वाय डोंट यू गो फॉर सिनियर कॉलेज. प्रश्न पडला, पैशांचा प्रश्न होता, कुटुंब चालवायचा प्रश्न होता. मी इकडे भडगाव रोडला राहत होतो, माझ्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी पण नव्हती. 15 रुपयाचा कोळशाचा डब्बा घेण्यासाठी मी नारायणवाडीमध्ये फिरायचो. असे ते दिवस होते मित्रांनो. घरून तेलाची बॉटल सुद्धा भरून माझे आई वडील मला द्यायचे. अशा परिस्थितीमध्ये ते 7 वर्ष तसे काढलेत आणि सिनियर कॉलेजला आलो. सिनियर कॉलेजला माझी 25 वर्ष नोकरी झाली. तुम्हाला सगळ्यांना कदाचित कल्पना नसेल ती. पण मित्रांनो, तुम्ही सगळे जे विद्यार्थी आज दिसतायत, त्या सगळ्या तुम्हा सर्वांकडे पाहून वाटतं की तुम्ही अतिशय छान पद्धतीने प्रगती केलेली आहे. तुम्ही अत्यंत उच्च शिक्षित आहात. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अत्यंत समर्पण भावनेने काम करत आहात. संदीप विषयी मी नेहमी वर्तमानपत्रामध्ये वाचतच असतो. बापूसाहेब आहेत, मंगेश दादा आहेत तिथे बसलेले, संजयजी आहेत, सगळे विद्यार्थी. शिरसाट सर त्यांच्या क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये निपुण आहेत. चव्हाण साहेब वकील साहेब आहेत, तेही दिसतात. हे सगळं पाहिल्यानंतर खूप 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 बरं वाटतं. त्याचं कारण असं आहे की द क्वालिटी ऑफ सिटीजन्स डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ एज्युकेशन. The quality of citizens depends upon the quality of education, and the quality of education depends upon the quality of teachers. हे टीचर्स खूप महत्वाचे जीवनामध्ये. मला असं वाटतं आम्ही सर्वजण बसलेले इथं आहोत, आम्ही आमची भूमिका पार पाडण्याचा त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. कारण एक विचारवंत असं म्हणतो, नो वन कॅन टेल वेअर द इन्फ्लुएन्स ऑफ अ टीचर स्टॉप्स. शिक्षकाचा प्रभाव कुठे संपेल हे कोणीच सांगू शकत नाही. तुमच्या वर्तनाकडे पाहिल्यानंतर, तुमची प्रगती पाहिल्यानंतर, तुमच्या मुलामुलींची प्रगती पाहिल्यानंतर आम्हाला निश्चित असं समाधान वाटतंय की तुम्हाला मिळालेली जी शिदोरी असेल, ती शिदोरी नीट तिचा वापर करून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अत्यंत छान संगीताच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. नेहमी जेव्हा भेटतो तेव्हा खूप समाधान वाटतं रवीकडे पाहून. प्रत्येकाची ओळख नाही. आणि शर्मा फोटोग्राफर बसलेले आहेत बघा. शर्मा दादांच्या चहाच्या टपरीवर आम्ही नेहमी चहा घ्यायला जायचो. चहाशिवाय दुसरं काही घेतलं नाही, लक्षात घ्या. हा, चहाशिवाय आम्ही काही घेतलं नाही, लक्षात घ्या. नाही, चहाच टपरी मिळणार. त्याच्यानंतर कोणत्याही दुकानावर गेलो नाही. कारण अलीकडे बरेच जण असं म्हणतात की बुवा शिक्षक तुम्हाला कुठे सापडतील. तर शिक्षक व्हायचंच ठरवलेलं होतं, दुसरं काहीही व्हायचं नव्हतं मला. म्हणूनच मी शिक्षक झालो होतो. त्यानंतर शिक्षक हा नेहमी आदर्शवादी भूमिकेमध्ये जगत असतो. सातत्याने चांगल्या दर्जाचं लिखाण तो वाचत असतो. चांगलं त्याचं वाचन असतं, संपर्कात असतो, प्रशिक्षण घेत असतो. त्याच्यामुळे आमच्या वर्तनाचा निश्चितपणे प्रभाव तुमच्यावर पडला आहेच, हे आपल्याला आज स्पष्टपणे दिसतंय. आणि आदरणीय पंडित सर, केदार सर, वाबळे सर, खान सर, बडगुजर सर, भिरुड सर, व्यासपीठासमोर उपस्थित तुम्ही सगळे मान्यवर, मला पहिल्यांदा असं आमंत्रण मिळालेलं आहे की जे विद्यार्थी मेळाव्याचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मेळाव्याचं आमंत्रण पहिल्यांदा मला मिळालेलं आहे. म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो. मला आश्चर्य असं वाटलं की 40 वर्षानंतर आपल्याला ओळखलं जात आहे. मला काल संजू दादांचा फोन आला. नंतर कुमावत डॉक्टर आहेत एक विद्यार्थी, त्यांनी पण फोन केला. ते म्हटले सर असा मेळावा आहे, तुम्हाला माहिती पडलं का, तुम्हाला काही मेसेज आला का. म्हणजे तुम्हाला मेसेज येईलच. आणि मला तो मेसेज मिळाला, खूप आनंद वाटला. तुम्ही सगळेजण 55+ झालेला आहात आता. आणि मला असं वाटतं मी 1983 साली संस्थेमध्ये लागलो होतो. त्यावेळेला
कन्या शाळेच्या त्या मोठ्या हॉलमध्ये 10वीचा वर्ग भरत होता आणि बाहीकर दादा उपमुख्याध्यापक होते, उषाताई कुलकर्णी होत्या, गोके देशमुख होते. त्यांनी मला सांगितलं, ऍक्च्युअली मी पहिल्यांदा गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरीला होतो. मी 2 वर्ष तिकडे काढलेली होती. श्रमामध्ये एक संन्याशी सारखा राहत होतो. राष्ट्रीय विद्यालयात लागण्याच्या पूर्वीची गोष्ट ही लक्षात घ्या. अतिशय चांगलं असं वातावरण तेथे होता. आताही तेथे कमर्शियलायझेशन तेथे पण झालेलं आहे. 1-2दा जाण्याचा मला योग आला. दुसरा जो मुद्दा तुम्ही मांडला की बुवा ट्रेनिंग्स, शिक्षकांचे ट्रेनिंग्स वगैरेला पाठवायचं, बापूंनी अतिशय छान पद्धतीने त्याची मांडणी केली. अवघड आहे हा जो प्रकार आहे, पण तुम्ही जर ठरवलं तर संस्थेच्या मार्फत बापू तेथे आहेत. शिक्षकांना अशा पद्धतीनं चांगलं ट्रेनिंग्स हे दिलं जाऊ शकतं. तर हा एक अतिशय चांगला मुद्दा आहे. मला वाटतं तिसरा मुद्दा जो तुम्ही घेतला तो म्हणजे परोपकाराचा, की जे आपल्या बरोबरचे जे विद्यार्थी मागे राहिलेले आहेत आर्थिकदृष्ट्या, त्यांना वी शुड लिफ्ट देम, वी शुड हेल्प देम टू प्रोसीड फर्दर. ही अतिशय चौथा मुद्दा जो बापू साहेबांनी इथं जाहीर केला, तो मुद्दा निश्चितपणे तुम्ही कृतीत आणावा. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख इथं मी करतो आणि खूप माझं भाषण लांबतंय वाटतं, पण आपण सर्वांनी अतिशय छान पद्धतीने याचं आयोजन केलेलं आहे. संदीप मला बऱ्याच वर्षानंतर भेटलेला आहे, भेटला आहे. अभिजित इथं आहे, अभिजित शिंदे, आमचे सरांचे चिरंजीव होते. सोनवणे सर हे दिसत आहेत तिथं, त्यांचा माझा फोनवर कम्युनिकेशन आहे. त्यांनी अतिशय सुंदर शाळा चालवलेली वाघळेला, खूप चांगली शाळा आहे ती, पण तिथेही जाण्याचा मला एकदा योग आलेला आहे. आपण घुगे आहेत बसलेले मागे इथं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणेच प्रोसीड करा. आपल्याला यासाठी हार्दिक शुभकामना व्यक्त करतो. आपण आमच्याविषयी जी कृतज्ञता आहे ते व्यक्त केली, त्याविषयी मी धन्यवाद मानणार नाही, पण मनामध्ये तो आनंद भरून ठेवतो आणि आपली रजा घेतो. मेळाव्यात प्रथमतः आमंत्रित केलं, मला वाटतं हे आपल्या 1985च्या बॅचचे हे यश आहे. सरजी, तुम्ही आम्हाला 40 वर्षापूर्वी जे शिकवलं असेल, जे संस्कार दिले असतील, ते आजपर्यंत आमच्याजवळ टिकून आहे. तुम्हा सर्व गुरुजनांना आम्ही अर्धवर्तुळाकार बसवणार आहोत आणि प्रत्येक जण रांगेने आम्ही तुमचे आशीर्वाद घेणार आहोत आणि ते आशीर्वाद आमच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहेत. तर त्यासाठी आम्हाला थोडंसं तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर, भेटल्यानंतर आमच्या मनामध्ये खूप आनंदाचे वारे व्हायला लागले. या कार्यक्रमाची पुसटची कल्पना मला प्रमोद बापूंनी दिली होती. सर, तुम्हाला आमंत्रण मिळालं का? तर तोपर्यंत मला त्याची कल्पना नव्हती. नंतर मग संजू माझ्या घरी संध्याकाळी आला आणि त्यावेळा नेमकं मी दत्त मंदिरावर बसलेलो होतो. मिसेसशी बोलला तो. मग मी घरी आल्यानंतर सरांना फोन केला की संजू बसलेला आहे का? म्हणे हो. मग त्यांना म्हटलं या घरी. ते असं म्हटलं की तुम्ही इकडे या, इथे चर्चा करू आपण. मग सरांकडे जाऊन या कार्यक्रमाची सर्व कल्पना त्यांनी मला दिली. या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी वावरताना विद्यार्थी भेटतो. आता जे काही टिपिकल विद्यार्थी असतात ते लक्षात राहतात, परंतु 100% विद्यार्थी काही या कॉम्प्युटरमध्ये शक्य नाही. पण मग तेव्हा नाही म्हणजे एक विद्यार्थी भेटला की 1 वर्षातला येतो, कारण त्यावेळेला जो आनंद आहे तो अतिशय असतात. विद्यार्थी कोणी मुंबईला, कोणी नाशिकला, कोणी अवार बाहेर. तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमची जी आठवण काढली ती अगदी चांगली असं म्हणेन मी. आता या सर्व विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी मोजके असे आहेत की ते चाळीसगावमध्ये राहत असल्यामुळे कायम भेट होत असते. बापू झालं, मंगेश बापू झालं, संजय, मला नेमकं लग्नाला बोलवलं होतं. एवढी आठवण ठेवलेली होती त्याने. कायम तो आमच्या एरियामध्ये राहायचा, त्याच्यामुळे त्याचा माझा खूप चांगला संबंध होता. तर या सर्व गोष्टीतून आम्हाला खूप आनंद झाला आणि हा भावनिक असा हा कार्यक्रम असल्यामुळे थोडंसं चलबिचलसुद्धा झालं आहे मनामध्ये. जेव्हा परीक्षा वगैरे राहायच्या
तेव्हा मी कॉपीमध्ये करू देत नव्हतो कोणाला, तर त्याची शिक्षा मात्र मला एकदा मिळाली. काय शिक्षा मिळाली तर 10वीची SSC बोर्डाची परीक्षा चालू होती आणि मला नेमकं त्यावेळेला बिल्डिंग कंडक्टर म्हणून नेमलेलं होतं. आता त्यावेळेला आमचं उमेदीचा काळ होता जेव्हा कॉपी कोणाला करू द्यायची नाही. तर मी वर्गामध्ये फिरत असताना एक विद्यार्थी होता, त्याचं नाव मला आठवत नाही आता, तो कॉपी करत होता. मी गेलो त्याच्याजवळ, ती कॉपी अशी हिसकवली, तर कॉपी घेतल्याबरोबर त्याने माझे दोन्ही बोटं तोंडात घेतले आणि मला खूप मोठ्याने चावला, इतका चावला की माझे बोटं रक्तबंबाळ झाले. मग ते सुपरवायझर होते, ते म्हणे सर काय झालं? म्हणजे काही झालं नाही, मी चीफ कंडक्टरला सांगतो म्हणे या विद्यार्थ्याला डिबार करा, हाकलून द्या. म्हटलं काही झालं नाही मला, चला जाय. मी बाहेर निघालो आणि वर्गात ऑफिसमध्ये जाऊन गेलो. म्हणजे ही शिक्षा मला त्यावेळेला मिळाली. अशा प्रकारे ज्या वेळा आम्ही संपूर्ण या आमच्या सर्व्हिसच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना जे काही योगदान दिले थोडंफार, तर त्याची आठवण मात्र तरी सेंट्रल स्कूलमध्ये आपला अभिजित शिंदेचा मुन्ना, त्याच्या शाळेमध्ये तो प्राचार्य आहे, तो मात्र मला विसरलेला नाही. तो शाळेकडे अवश्य या, मी सांगितलं त्याला 100% तुला भेटेल. म्हणजे असे विद्यार्थी आमच्या हातातनं गेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्हाला जर आता 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेला भरारी पथकात पाठवलं, तुम्ही स्वतःच तुमच्या तोंडात बोट घालून घ्याल, अशी परीक्षा होते. मी बिरुड सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. की अतिशय म्हणजे खरंच तोंडात बोलण्या म्हणजे तोंडात बोलणं घालण्यासारखं आहे. खरंच मागच्या आठवणी सर्व उजाळा या ठिकाणी येतो आणि तसं पाहिलं तर मला परंतु इथलं नियोजन म्हणजे खरंच म्हणजे अतिशय कौतुकास्पद नियोजन झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे गुरुजनांचा या पद्धतीने इतका मान की म्हणजे आम्ही खरंच म्हणजे भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला. तर पुन्हा या ठिकाणी तुम्ही जो आमचा सत्कार केला, स्वागत केलं, इतक्या प्रकारचं स्वागत म्हणजे खरंच लग्न समारंभामध्ये अतिशय छान. तर त्यामुळे सर्वांचा ऋणी नाही म्हणता येणार, परंतु स्वतःला भाग्यवान समज. या कार्यक्रमात सन्मानार्थी आणि मंचावर बसलेले सर्व सत्कारार्थी, या कार्यक्रमाचे आयोजक आणि संचालन करणारे आणि 1985 या आता विद्यार्थी नाही म्हणणार, कारण तुम्ही शिकलेले, खूप शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, तुमची आजची स्थिती अतिशय चांगली आहे. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, या आयोजकांचे मी अगोदर धन्यवाद मानतो. मित्रो, सत्कार केला, या सत्कारामुळे आम्ही भारावून गेलो. अशा प्रकारचा उपक्रम माध्यमिक विद्यालय पातोंडे येथे 4-5 वर्षापूर्वी झाला. हा माझा पहिला प्रसंग नाही आहे, 3रा-4था प्रसंग आहे. पातोंड्याला 2-3 उपक्रम पातोंड्याच्या माजी विद्यार्थ्यांनी पार पाडले. त्यावेळेला देखील त्यांनी मला वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केले होते. फार आगळा वेगळा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये फार फरक आहे. या ठिकाणी जे व्हाईस बॉलर आहेत, म्हणजे कार्यक्रमाचे संचालन करणारे आहेत, यांनी हे संचालन अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. या ठिकाणी आमच्या
मित्रांपैकी ज्यांचा सत्कार झाला, सन्मान झाला, 2-3 गुणगान केले. त्या गुणगानाचं सारांश आमचे जे निकम आहेत, त्या निकमांच्या येतो सच भगवान आहे या त्यांच्या गाण्यामध्ये या सगळ्यांच्या भाषणाचा सारांश आहे. सगळ्यांच्या भाषणाचा सारांश आहे. मी वेगळं काही सांगणार नाही तुमच्याबद्दल. आणि आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरु तर आपल्याला आईचे उपकार कधीच फेटत नाही. आईचे उपकार कधीच फेटत नाही. आणि तुम्ही ज्या वेळेला शाळेत येतात त्यावेळेला शाळेमध्ये आपल्या आयुष्याचा पाया भक्कम शिदोरी घेऊन आपण आपली जीवनाची वाटचाल करीत आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. अगदी वेल सेट आणि चांगल्या स्थितीमध्ये आपणाला सर्वांना बघायला मिळालं याचं आम्हाला समाधान आहे. मी एकच या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो की आपल्याला दीर्घायुष्य लाभो, आपल्या कुटुंबाची भरभराट हो, एवढी सदिच्छा व्यक्त करून माझी 2 प्रश्न. आणि समोर बसलेले तुमचे सगळे गुरुजन, अर्थात आता तुम्ही पण गुरुजन आहात. तुमचेही अनेक गुरु निर्माण झाले, म्हणजे तुम्ही सुद्धा इतरांचे पुष्कळांचे गुरु आहात. म्हणजे गुरूंना बोलवलेला हा समारंभ आहे. मोठं आश्चर्य, 40 वर्षानंतरही तुम्ही आम्हाला बोलवलं. खूप म्हणजे गहिवरून येतं खरं. म्हणजे खूप काय बोलावं आणि काय नाही सुचत नाही अक्षरशः. 40 वर्षानंतर भेटणं म्हणजे फार मोठा. त्यांची गाठभेट होते. मंगेश आहेत, बाप्पू आहेत, विश्वते आहे, जाट आहेत. पण बाकीचे जे बाहेरगावी आहेत त्यांचं मात्र या निमित्तानं तुम्ही हा मोठा योगायोग घडून आणला आणि त्यांच्याही गाठीभेटी झाल्या. त्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं म्हणजे कार्यकारी ज्यांनी हे सगळं घडून आणलं या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आपण जवळ आलो आणि हा कार्यक्रम म्हणून. आता अनेक विद्यार्थी, मी जवळजवळ 95 म्हणजे 75 ते 95 राष्ट्रीय विद्यालयात होतो. अनेक अनुभव जमेला आहेत. अनेक विद्यार्थी इथे बसलेले आहेत. पण आता एवढे अनुभव सांगणं शक्य नाही. तरी आपल्या सगळ्यांना खूप खूप म्हणजे आयुष्य, पुढील आयुष्य आपलं समाधानाचं, सुखाचं जावं हे तुमचं हे बघून मला लक्षात आलं की आपण सगळे सुख करत आहात. त्याचं आम्हाला मनस्वी समाधान आहे. ठीक, एवढं. अली लिखो तो आखिर में अली दिखता है. तो राम हो या अली, लेकिन हम सबको ये लगता है कि आपको देखकर हमारी खिल गई कली. आपका आशीर्वाद चाहिए. धन्यवाद. मी जगदीश निकमला आमंत्रित करेल की त्याने सर्वांचं आभार मानण्यासाठी. आपल्याला